नमस्कार. आज फलटण पालखी तळाची आणि पालखी मार्गाची पाहणी करायला आपण आलात. काय सांगाल? आज आम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सगळे विश्वस्त मंडळ, पालखी सोहळा प्रमुख, मुख्य विश्वस्त सगळेजण ह्या रस्त्याची पाहणी करायला आलो. त्याच्यानंतर पालखी तळाची पाहणी करायला आलो होतो. फलटणचं पालखी तळ आम्ही पाहिला आत्ता. त्या ठिकाणी थोडं यावेळेस ज्या ठिकाणी पहिली पालखी उतरायची तिथून एक साधारण 50 दक्षिणेकडे फूट आपण पुढे नेलेलं आहे, जेणेकरून एंट्रन्सपासून थोडीशी पालखी लांब असेल आणि प्रशासकीय मुवमेंटसाठी त्याचा फायदा होईल. नंतर तिथे काही पाणी साठतंय, वॉटर लॉगिंग होते, त्यासाठी चर खाण्याला सांगितलेले आहेत. त्याच्यावरती कच वगैरे टाकून त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होणार नाही, चिखल होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितली. त्याचबरोबर पालखी तळाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं आत्ता काम चालू आहे, तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करावं, जेणेकरून पोलीस प्रशासनावरती पालखी येईल तेव्हा ताण पडणार नाही, त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितलेली आहे. आणि रस्ता लवकरात लवकर म्हणजे जो पालखी महामार्गावरनं जो फलटण शहरातून येतो रस्ता तळापर्यंत जाणारा वारकऱ्यांसाठी चालण्यासाठी, तर तो रस्ता नीट करायचा, दुरुस्त करायचा आणि पूर्ण करायचा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. साहेब, यासोबतच फलटण शहरामध्ये आता जे पालखी मार्ग येतो त्या ह्याचं पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. तर बांधकाम विभागाच्या माध्यमातून ते काम करण्यात येते. आपण त्यांना काही विशेष सूचना केल्या आहेत का? कारण की रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. नाही, त्यांनी आता पाऊस पण आहे, काही काम केलं होतं ते पावसामध्ये वाहून गेलेलं आहे, तोही प्रश्न वेगळा आहे, कारण लवकर पाऊस झालेला आहे. त्यामुळे ते त्यांच्या ह्यानी खूप नेटाने जोमाने काम करतायत. नाही करत असताना आता पालखी पण येते, तर दोघांचे सुवर्ण मध्य काढून जर का कुठल्या वेगळ्या टेक्नॉलॉजीनी पटकन काम संपवता येत असेल तर ते संपवावं असं आपण त्यांना विनंती केलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की आता सिमेंट मार्गाचं काम चालू आहे. सिमेंट मार्गाचं काम होताना निम्म झालेलं आहे, निम्म राहिलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये सिमेंट मार्गाचा वारकऱ्यांना आता सुरू असलेल्यामध्ये काही त्रास होऊ शकतो, त्याबाबत आपण काही सूचना दिलेल्या आहेत? नाही, ज्या ठिकाणी सिमेंट मार्गाचं काम चालू आहे तिथे फक्त वारकरीच चालतात. त्यामुळे आपण सांगितलंय की आता जे जे काय अर्धवट झालं असेल काम ते थोडंसं पूर्णत्वाकडे नेऊन, कम्प्लिशन पूर्ण जरी नसलं 100% तरी सुद्धा तात्पुरतं का होईना टेम्पररी कम्प्लिशन ज्याला आपण म्हणू ते करून बाकीचं जे पुढचा रस्ता आहे राहिलेला तो आता अजिबात काम करायला तुम्ही सुरुवात करू नका. पालखी झाल्यावरती तुम्ही तो करा जो आत्ता केलेला आहे. आणि जिथपर्यंत एलिव्हेशन करून सिमेंटचा रोड केलाय तेवढा फक्त थोडासा त्याची डागडुजी करून घ्या, जेणेकरून आणि सळ्या वगैरे जे काय असतील त्या सगळ्या कापून घ्या, जे काय स्लोप्स असतील, खटके असतील त्या भरून घ्या, एवढं आपण त्यांना सांगितलेलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.